सुरेश धस, मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे। परळीमध्ये वंजारी समाज आक्रमक झाला असून वंजारी समाजाने आता आंदोलन सुरूच ठेवलेले। परळीतली ही दृश्य आहे। जवळपास गेल्या 5 ते 6 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे। जरांगेंवर गुन्हा दाखल झालेला आहे। परळी पोलीस ठाण्याबाहेर वंजारी समाजाकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। विनोद, परळीमध्ये वंजारी समाज आक्रमक झाल्याची दृश्य आपण बघतोय, अजूनही ठिय्या आंदोलन हटलेलं नाहीये, त्यांची नक्की मागणी काय आहे? नक्कीच जर पाहिलं तर हे बीड शहरातील आंदोलन आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गेल्या 9 तासापासून या ठिकाणी सकल ओबीसी बांधवांनी वंजारी समाजाच्या माध्यमातून जे आहे ते ठिय्या आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी काल जे परभणीमध्ये मोर्चा झाले त्या मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर जे सुरेश धस असतील किंवा जे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडनं धनंजय मुंडे यांच्यासह वंजारी समाजाविषयी काही वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासह सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी ओबीसी बांधव जो आहे तो आक्रमक झाला आणि गेल्या 9 तासापासून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे। जी, धन्यवाद विनोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर परळीमध्ये वंजारी समाजाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मनोज जरांगे, अंजली दमानिया, सुरेश धस यांनी वंजारी समाजाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय।